नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. आज आहे डे 3. आज आमचा फायनल डे आहे इथे गोव्यामध्ये. तर आम्ही जाणार आहे नॉर्थ गोवाला. जरा मागे होशील का? मी तुझं तोंड येण्यासाठी मी घेते इथे तर पुढे पुढे ब्लॉग स्टार्ट केलं तर बडबडबड चालले बायकोची. तर आज आहे 3rd डे. आम्ही चाललो नॉर्थ गोवाला. बीच आणि फोर्ट्स एक्सप्लोअर करणार आहे. आणि हा आमचा सुंदरसा असा रिसॉर्ट आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे कॉटेजेस आहेत, इथे हा पूल आहे आणि इथे या रूम्स आहेत. आणि खूप क्लासी प्रॉपर्टी आहे. आणि फुलं भरपूर आहेत. फुल झाडं खूप खूप छान. आणि एवढा हॉट हँडसम मुलगा पण आहे. म्हणजे मी नसणार आहे उद्यापासून. वाव. तर आता आज आम्ही चाललोय फोर्ट आणि बीच साठी. सो लेट्स गो. आणि एवढ्या सगळ्या सुंदरशा ब्युटिफुलच्या लेडीज मध्ये मी फक्त एक काना. handsome चा मुलगा आहे. कसं वाटतं तुला लेडीज ट्रिप जॉईन करून? त्यांना पण विचारून ते मला म्हणजे ते लोकांनी मला ऍडजस्टमेंट करून टाकलं. तर आज होता डे 3 आणि आज आम्ही एक्सप्लोर करणार होतो नॉर्थ गोवा. त्याच्यामध्ये जेवढे पण बीचेस आहेत आणि फोर्ट्स ते आम्ही एक्सप्लोर करणार होतो. आणि तुम्ही बघू शकता ताई इथे रील बनवते. गोव्याचे ब्युटिफुल रस्ते एन्जॉय करत करत आम्ही पोहोचलो फोर्ट अगोडा. हा फोर्ट एवढा ब्युटिफुल आहे. तुम्ही याच्या टॉपवर गेला तर तुम्हाला जो सी व्ह्यू मिळतो तो खूप क्लासी आहे. तुम्ही खूप सारे फोटोज आणि व्हिडिओ क्लिक करू शकता. जसं आम्ही फोर्टच्या जवळ पोहोचलो, आपले जे गाईड काका आहे ते फोर्ट बद्दल इन्फॉर्मेशन आपल्या लेडीज मेंबरला शेअर करत होते. माझी वाईफ आणि सगळे जे मेंबर्स होते ते पुढे गेले, पण मी मागे राहिलो. थोडे फोटोज आणि व्हिडिओ क्लिक करत होतो. जागा खूप ब्युटिफुल आहे. मला माहिती आहे रात्री किती डेंजरस वाटत असेल ही. जर तुम्ही ह्या जागेवरती व्हिजिट केलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि कुठल्या इयरला व्हिजिट केलं होतं ते पण मेन्शन करा. आणि सगळे लेडीज जे आहे ते उभे आहेत. दॅट इज द सी. अँड हां 6 वर्ष अगोदर मी इथे काहीतरी फोटो काढले होते. मी तुम्हाला वाटलंच दाखवतो माझे साईडला काढलेले फोटो. खूप जास्तच हँडसम दिसायचं. आता अति जास्त हँडसम दिसायला लागले. आणि म्हणजे अति ब्युटिफुल वाईफ खूप रागवली ती. तिचा व्हिडिओज नाही काढले, फोटो नाही काढले. चला फ्लाय विथ रंजिता. तसे तुम्ही मला अर्धा कोऑर्डिनेटर बनवून टाकला. कॅमेरामॅन, कोऑर्डिनेटर. पैसा लूंगा इसका. कृतिका तुला लक्षात येतं की आपण इथे द महाराष्ट्रीयन कपलचा जो इथे काढलेला. मी तेव्हा खूप जास्त हँडसम दिसत होतं ना. आणि आता जास्तच अजून दिसायला लागलं ना. आणि आपली पब्लिक तिथे अर्धी तिकडे. आणि हा कुठे आणि काय करू त्याचा फोटो काढ. रिक्वेस्ट कर प्लीज काढशील. तुझा सॅमसंगचा फोन दे. सॅमसंगच्या फोनमध्ये चांगला फोटो होता आयफोनपेक्षा. काय का ऑफिसचं काम पण इकडे पण करता का तुम्ही टूरवर आलाय मॅडम? तर याच जागेवरती आम्ही 6 वर्षापूर्वी आलेलो. शरदने थोडासा वरती तुम्हाला दाखवेल की 6 वर्षापूर्वी मी त्याचे फोटोज कसे काढलेले आणि तेव्हा तो किती हँडसम होता. सॉरी मी ग्लेअर्स वरतीच विसरली आहे बॅगेमध्ये. आणि खाली आम्ही असे चाललो. तर ह्या ठिकाणी एक फोटो इथे काढला होता. असा ॲटिट्यूडवाला फोटो काढला. बट आता अनफॉर्च्युनेटली तसे फोटोज त्याचे येत नाही आहेत. सगळी केस उडत आहेत. आता आम्ही तिकडे आवाज तेवढी येते ना. आणि तिकडे बघा फ्लाय विथ रंजिता. मी पण तिचा ॲक्सेंट यूज करायला लागलो रोजीचा. चलो कुठे उतरायची जागा आहे का? आणि तिकडचा जो व्ह्यू आहे ना तो वाला, तिथे माझा आणि कृतिकाचा हात ठेवून मी द महाराष्ट्रीयन कपलचा बॅनर पेज बनवला होता. मला अजूनही आठवतोय तो दिवस आणि तो व्ह्यू. मी तुला परत दाखवतो. हिरोईन दिसते रे. अय फ्लाय विथ रंजिता. याच्यावर उडी कशी मारशील? अरे मारली. पडणार नाही ना? बे डीप आहे बे भेंडी. सटक नाही गेला. चलिए मैडम, चलिए वो पॉइंट दिखाइए प्लीज़।
प्लीज प्लीज हमने वो खूप इथे एक फोटो काढला पाहिजे माझा. तो मी नंतर काढेन. आणि मला आता एक कॅप आणि एक ग्लेअर्स आणि शॉर्ट्स विकत घे. उद्या जायचं चल निघ. बघ आता काय झालं? 5-6 वर्षापूर्वी किती प्रेमाने बोलले, आता हाड निघ बस. हेच असतं सगळ्यांना वाटतं मी तुझं वाईट. सांगू? हां. तुझं सांगू? मी खूप चांगला आहे. चलो चलो चलो. हं? कोण बोल? हां? आणि हाच तो पॉईंट आहे. मी तुम्हाला एक मिनिटाची बॉटल जी आहे बसू मी? नको पडलीस तर डायरेक्ट हे बघा बसू बोलतो. अरे काय ओ माय गॉड. नको बसू नको, कारण की कशी ना हवा येते तुझी हलकी फुलकी गेली उडून डायरेक्ट नाही कल्याणला आहे. बसशील. नको ते. एवढं नको करू. इथे ॲक्च्युली पाणी थोडंसं खदूळ आहे, गदूळ आहे. आणि तिथे त्या साईडला बघ एक लाईन आहे त्याच्यामध्ये त्या साईडला ब्ल्यू आहे. एक पाऊस पडला ना त्याच्यामुळे झालं. बाकी नॉर्मली खूप क्लीन असतं पाणी गोव्याचं, बघितलं आहे. तिथे सिटी आहे. हवा मस्त सुटली. आणि आम्ही आलो आहे कलंगट बीचला. कलंगट काय कर कलंगुट बीचला. हवा बघा काय. आणि आम्ही इथे खाली ना बीचला येऊन बसतो, कारण की माझे पाय दुखायला लागले, नीचे पाय दुखायला लागले. फ्लाय विथ मॅनेजर, टूर मॅनेजर विथ मला अर्धा टूर मॅनेजर मिळाला, कारण की सगळ्या लेडीज दाखवतो. मूडमध्ये पिंकवाले आहे, पीच कॅपवाले आणि सगळा बीच भरलेला आहे भाई, फुल बीच भरलेला आहे. इथे ॲक्च्युली मार्शल पण आहे, लाईफ सेवर बीच मार्शल, सॉरी. आपण जेवणार किती वाजता कृती का? 2 वाजता. सकाळी ना मी खूप खतरनाकवाला नाश्ता केला. म्हणजे मी खाल्लं काय फ्रूट्स, इडली. हां ठेवा तिथंच. सकाळचा नाश्ता खूप एकदम डेंजरवाला केला. मी खाल्ला अंडा, बॉईल एग, फ्रूट्स, ब्रेड, इडली. अजून काय खाल्लं ना, ब्रेड बटर. आणि काल पण यार खतरनाक मला जेवलो. ॲक्च्युली होतं काय मला पोहे नाही खाल्लं. जेवण दाखवायचं असतं पण ते समोर येतं, एवढी जोराची भूक लागते. आता मी जेव्हा आम्ही लंच करू ना त्या रेस्टॉरंटमध्ये, तिकडे कारण मी काल जी प्लेट दाखवली होती ना ती सजवून दाखवलीच नाही. म्हणजे प्लेटच एवढीशी होती, त्याच्यामध्ये सगळं घुसवून टाकलं होतं, ते काय दिसलं नाही. पण आज दाखवायचा प्रयत्न करतो. बाकी हा व्लॉग मी एकदम कंटिन्यूस फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे असा केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. थोडा कमीच ब्लॉग करते कारण की मी खूप एन्जॉय करतो. मी बायको कामामध्ये बिझी असते. मला कधी कधी वाटतं भाई मी हिच्यावर फिरायला जायचं म्हणजे ही तरी का एवढा मी पण बिझी नसतो, एवढी ही बिझी व्हायला लागली आता. ठीक आहे, व्हायचं वर्ष पहिले मी बिझी होतो तेव्हा ती फ्री होती, आता ती बिझी आहे आणि मी फुकट पडतो फ्री. चलो माझ्या कानातली बाली पडली होती मगाशी, त्याचा डायमंड पडला होता तर मला दुसरी बाली दिली बायकोने, तिचीच दिली आहे. पण मला ना आता एका काकीने कॉम्प्लिमेंट दिला त्या ग्रुपमध्ये, सगळ्यात तुझं एज काय आहे? मी बोललो आय मी 39. वाटत नाही तो बिलकुल पण 39चा. नाही वाटत ना? नाही वाटत. बोल ना बघ, जड झालं, जवान जड हो गई रे उसकी. बोल. काल मला आम्ही ना स्टार्टिंगला क्रूजवर जेव्हा गेलो होतो ना तेव्हा ना ते कपलचं गेम होतं, त्याच्यामध्ये उचलून घ्यायचं होतं बायकोला. आणि मी खूप डान्स भारी करत होतो, म्हणजे लोक मला सगळे बघत होते, म्हणजे असं स्वतःची तारीफ नाही. मला लिटरली नंतर ना म्हणजे ते उचलून घ्यायच्या टायमाला ना 5 कपल होते, दोघांनी सोडलं, मी थर्ड सोडलं कारण मला ना घाम सुटलं. म्हणून कृतिका म्हणतो प्लीज सोड तुझा बर्थडे सोड. मग मी ठेवून दिलं. तर मला मग एक जण येऊन म्हणा, अरे आपने नहीं रखना चाहिए था, आप जीतने वाले थे, आपने क्यों रखा? सगळ्यांचं झालं आहे आता चला आता आपण पण गलती मारूया. आणि आमचं दुपारचं जेवण झालंय आणि आम्ही आलो मागे जा ना. अरे
आमचं दुपारचं जेवण झालंय आणि आम्ही आता आलोय बागा बीचवर. बागा बीच समोर दिसतंय सगळ्यात बेस्ट तुम्हाला. बीच आहे मला वाटतं, कारण फ्लॅट बीच आहे ना. येस येस, हे बघा मस्त सगळे एन्जॉय करतात. आणि तुम्हाला आय डोंट नो दिसतंय की नाही, पण वारा पण येतो आणि पाणी पण येतं ते ना, ते पाण्याचे फवारे उडतायत, एवढं भारी वाटतं. थंड तिथे बागा बीच. थंडगार. हे बघा हे बघा हे बघा, मी दाखवतो मला. हे बघा हे बघा हे बघा. वाव, भारी एकदम थंड पाण्याचं मजा येते एकदम भरपूरच जास्त. हे माझे पाय नाही आहेत, हे आहेत माझे पाय. ये इकडे. दिल मेरा बेकरार है, कहो ना प्यार है. मला कसं जमणार बॅगेनी. हा डोले कहो ना प्यार है. वो पसंद नहीं, उसको नहीं अच्छा लगता. दीदी का कल से अलग ही लुक हो जाएगा, क्या फायदा उसका करके. एंकलेट का मैं ये भी नहीं पहनती, मालूम है क्या. एंकलेट का मैं क्या करूँ, लेके जाऊँ आज आई इसके लिए सब पहनना है जिसको. आपका फ्रेंच बनवानी. अरे नहीं हुआ, अरे बाप रे. बस हो गया बस. भैया को कुछ भी नहीं चाहिए. दीदी का कर रहा था, बस हो गया मेरा. अभी भैया क्या करोगे. भैया तर 5:30ला मी परत आलो बागा बीचवरनं रिसॉर्टवरती. आणि आता संध्याकाळचे 8 वाजले आणि आता फंक्शन आहे. ताईंनी फंक्शन ठेवले वरती पार्टी हॉलमध्ये. तर आता त्यांचा जो लेडीजचा फुल धमालवाला सेशन होणार आहे आणि मला DJ ठेवलं आहे. तर गाणे माझ्या मोबाईलमध्ये आहेत, ते मला प्ले करायचे. आता आपण जाऊ तिकडे आणि तिकडची धमाल मी तुम्हाला दाखवतो. चला. तर बाय द वे, हां, माझा आउटफिट आय एम वेअरिंग कोरियन पॅन्ट्स आणि हा ब्लॅक स्ट्राईप शर्ट घालतो आहे मी. थोडा वेगळा लुक केला आहे, असा पार्टी वेअर कसं म्हणतात ना, थोडा फॉर्मल लुक केला आहे अँड थोडं छान वाटतंय. तर मी तुम्हाला भेटतो वरती. चला. माझ्या शब्दामध्ये गाणं तयार केलंय. वा गाणं सगळं तुम्हाला माहिती आहे. सेंट्रल लो. गाणं सगळं तुम्हाला माहिती आहे. चांदणं चांदणं माहिती आहे ना. त्या गाण्यावरती चालीवरती मी ते गाणं रचलंय. तुम्हाला आवडलं तर टाळ्या वाजवा नंतर. आणि नाचा असं वाटतं तर नाचायला पण. गोव्याला गोव्याला लोया, गोव्याला गोव्याला लोया, रंजितासोबत धमाल करूया, रंजितासोबत धमाल करूया. गोव्याला गोव्याला लोया, गोव्याला गोव्याला लोया, रंजितासोबत धमाल करूया, रंजितासोबत धमाल करूया. घरदार सोडून मुलाबाळांना विसरून, घरदार सोडून मुलाबाळांना विसरूया. या पिकनिकची मजा घेऊया चला, या पिकनिकची मजा घेऊया चला, रंजितासोबत धमाल करूया, रंजितासोबत धमाल करूया. गोव्याला गोव्याला लोया, गोव्याला गोव्याला लोया, रंजितासोबत धमाल करूया, रंजितासोबत धमाल करूया. मनीची इच्छा. आणि आता वेळ झाली निघायची. ब्रेकफास्ट झाला, बॅकपॅक झालेत, ऑलमोस्ट सगळे रेडी झालेत, बस आली आहे. आणि रूम टूर खरं सांगू तर राहून गेला, कारण की 3 दिवस एवढी धमाल केली की रूम टूरचं लक्षातच नाही राहिलं. पण जाता आता एक गोष्ट मी नक्कीच मिस करेन, दॅट इज हा वाला व्ह्यू. अरे किधर आहे रे बाबा, हा वाला व्ह्यू बॅल्कनीमधला. खूप छान पाऊस पडायला लागलाय आणि इकडनं आम्ही निरोप घेतो गोव्यावरनं. चलो ये बंद कर देते और अभी डायरेक्टली निकलते हैं एयरपोर्ट की तरफ. बस येणार आहे, म्हणजे बस आलीच आहे ऑलमोस्ट. सॉरी, बस येणार नाही, बस आलीच आहे. तर बसमध्ये बसणार आणि इकडं स्ट्रेट निघणार
आणि माझी बायको पण आली आहे. कशी झाली तुमची ट्रिप? जरा इकडे बघून बोला ना प्लीज. मस्त झाले आहे. दिसली कमी? हां दिसली. ठीक आहे, आता आम्ही बसमध्ये भेटतो, एअरपोर्टला पोचतो आणि आपण मग ब्लॉग ते बाय. आणि इकडनं फायनल ब्रेकफास्ट, व्हाईट पास्ता, फ्रूट्स, आता आलं तुम्ही? ब्रेड बटर. फास्ट ब्रेकफास्ट. मस्त असा पाऊस पडतोय आणि सगळे रेडी झालेत. टाइम टू से बाय. इट्स टाईम टू से गुड बाय टू गोवा. माझ्या डोळ्यात खरंच अश्रू आले होते, कारण की मी आफ्टर अ व्हेरी लाँग टाईम मी असं काही एन्जॉयमेंट केली होती माझ्या लाईफमध्ये. खूप मजा आली विथ ऑल 40 लेडीज, माझ्या वाईफबरोबर, ताईबरोबर. मी एवढं कधीच एन्जॉय नाही केलं होतं. मी सारखं रिपीट करतो कारण मी कधीच एन्जॉय नाही केलं होतं. मी गोव्याला खूप मिस करेन. खूप सारे फोटोज व्हिडिओज मी काढले आणि खूप सारे व्लॉग्स पण टाकले. म्हणजे खूप सारे नाही पण 2 टाकले, पण खूप मस्त झाले ते. आणि हा आपला 3rd व्लॉग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ बाय एनी चान्स आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. आणि जर तुम्ही गोवा व्हिजिट करणार असाल किंवा केला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. मला खूप आवडेल. मला ह्या टायमाला फ्लाईटवरनं येताना थोडीशी भीती वाटलेली, कारण खूप सारा टर्ब्युलन्स होता. थोडं जास्तच वेळ लागला, 1 hour 20 minutes लागले मला गोव्यावरनं मुंबईला यायला. पण खूप चांगली फ्लाईट एक्सपिरियन्स राहिला मला. मी इंडिगोला टॅग पण केलं होतं आणि इंडिगोने मला रिप्लाय पण केला माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती. थँक्यू सो मच इंडिगो फॉर मेकिंग माय फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स सो स्मूथ आणि खूप मस्त वाटलं. तर याच नोटवरती मी हा व्लॉग इथेच संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू सो मच. बाय.